तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजन पिल्लाच्या चॅनलवरती. तर सर्वात आधी सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना नवीन वर्ष लाभदायी, आरोग्यदायी आणि आनंददायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आता मी या व्लॉगला सुरुवात करतो. तर आज माझ्याकडे कामं अशी आहेत की जी छोटी रेडकं आहेत ना, त्यांचे केस कट करायचे आहेत. कारण काय झालं आहे की त्यांना ना छोटे छोटे असे गोचिडसारखे ना कोळं असतात. कोळू म्हणजे त्याला कोळू बोलतात आमच्याकडे, गोचिडासारखे असतात त्यांना छोटे छोटे. तर ते जास्त झाले तर त्यांना ना ते औषध लावायचं आहे. तर त्यासाठी काय बोलतात ते केस कट करायचे. केस कट केलं तर प्रॉपर औषध लावता येईल म्हणून. तर ते केस वगैरे कट करणार आहे. आणि आत्ता एवढं धुकं पडलं आहे ना, बेकार. तुम्हाला दाखवतो. आता 7:30 वाजून गेलेत. दाखवतो मग. किती मजबूत धुकं पडलं आहे. बोलतो ते हे दोघं आहेत, ह्याच्याने ह्याचे केस कट करायचे. हे जास्त झालेत त्याच्यामुळे त्यांना तर मी ते खायला दिलं. पेंड वगैरे असते ते, त्यांचं ते दूध वगैरे काढून दिलं. आता आधी घरी जाईन, नाश्ता वगैरे करेन, त्याच्यानंतर कट करेन. कारण आता थंडी पण आहे ना, त्याच्यामुळे आतमध्ये काही इकडे एवढी थंडी येत नाही. कारण इकडे मी सर्व पॅक करून घेतले, खिडक्या वगैरे तुम्ही बघितलं असेल. त्याच्यामुळे आता हे पण साफ करायचं. इकडे त्यांना आतमध्ये बांधतो. इकडे आतमध्ये अजिबात थंडी येत नाही. ते कागदवरती केले तो पण खाली येतो पूर्ण असा, त्याच्यामुळे. तर आत्ता वाजलेत 12. मला एवढा वेळ गेला. मी किती वाजता गेलो आहे? 6 वाजता गेलो आहे. 12 वाजले. 7 तास तिकडे वाढतच होतो. कारण सगळं ते करायचं होतं. साफसफाई वगैरे करायची होती. म्हशींना पण धुतलं, सोडलं नाही तर त्यांना पण धुतलं. त्यांच्या अंगावर शेण वगैरे सुकलं होतं ना, त्याच्यामुळे. तर त्यांना धुतलं. आणि ते एका छोट्या रेडकाचे केस वगैरे कापायचे होते, ते पण कापले. आणि आता साफसफाई वगैरे करून झाली ना, ती कवळ वगैरे घालून आलो. आणि झालं आहे कसं, ते बेडच्या शीट आणायच्या होत्या ना, त्या घेऊन आलेत. आणि त्याच्यामधूनच पेंड वगैरे पण आणले. पेंड आता मी उतरवून घेतली तिकडे, म्हणजे खाद्य म्हशींचं. आता राहिलं आहे ते प्लाय उतरवायचे आहेत. मग आता तिकडे जातो आहे. तर जातो आता आणि पटपट उतरवतो. मग नंतर गवत वगैरे घालायला यायचं आहे परत. चलो. तर मी आलो आहे आत्ता परत वापस वाड्यामध्ये. औषधं वगैरे आणलेत पप्पानी. त्या रेडकांना वगैरे घालायला, मशीननं घालायला कॅल्शियमची. दाखवतो तुम्हाला. ते पेंड वगैरे आली ती पण दाखवतो थांबा. हे काय ऑस्टोवेट मशीन आहे. हे लहान मुलांचं आहे, म्हणजे छोट्या रेडकांचं आहे. हे पण म्हशींचंच आहे. दिले कोंबडी, गाय आणि म्हशीचं. हे पण म्हशींचंच आहे. मल्टी स्टोरेज. हाताने लावायचं साबण आहे बारक्या रेडकांना. गोचिड वगैरे असलं निघून जाते त्याच्यासाठी. हे पण गोचिडीचं औषध आहे. दहीसारखी आहे. आणि हे सगळं सुग्रास आहे. बाकीचं शिल्लक यायचं दहीसारखी. हे सुग्रास संपलेलं पूर्ण. कत्री पण. तर आत्ता मी कोयता घेऊन चाललो आहे. जरा 2-3 बांबू पाहिजेत. कारण रात्री ना ते आमच्या उरलेल्या सर्व म्हशी आल्या होत्या. तर त्यांनी काय केला नाही, गवताच्या इकडे जाणारा जो आडा नव्हता ना, तो पूर्ण पेचून टाकला. म्हणजे त्याच्या ज्या काट्या होत्या त्या सर्व पेचून टाकल्या. तर मी आता आलो एकीकडे, तिकडच्या 2-3 काट्या काढतो आणि जातो घेऊन आणि तिकडे लावतो. चलो फिर चलते है. तर आईने ना आता हे सर्व असं क्लीन करून घेतलं. कारण रात्री काय झालेलं, सगळ्या त्या म्हशी आलेल्या ना, त्यांनी सगळे गवत असं पाडून टाकून होते. बघा कसं केलं. सगळं असं ओढून आहे ना, पाडून टाकण्याने होतं आणि त्याच्यावरच बसलेली. हे सर्व आता आईने त्या काकींकडून एकत्र करून घेतलं. हे झालं, करून टाकलं मी. हे बघा आता कसं क्लीन झालं. हे पण काढून टाकू. हे खराब गावात आहे.
हे आता तिकडे डायरेक्ट मळीमध्येच जाईल. हे पण मी काढून टाकणार आहे. उद्या इथे ना मशीनसाठी मी म्हणजे दिवसभर बांधण्यासाठी करणार आहे असं कावण टाईप. म्हणजे असं हे करेन, काय बोलतात ते, त्याला अशी काठी बांधेन, वरती एक बांधेन आणि अशा सरळ काट्या इकडे आणून सोडेन अशा. आणि इकडे 2-3 अशा काट्या म्हणजे काहीतरी मोठे असे वासे असतात ना, मेंढं बोलतात त्याला, ते अशी लावेन इकडे 4 आणि ते हे करून टाकेन, बांधून टाकेन त्याला. तो कसं जमतं आहे तसं करेन. काय होतं ते आता बघता येईल उद्या. कारण ते बांधायला ते लागणार आहे, कारण दिवसभर आहे ना गोटा सुकत नाही आणि ते ओलं राहतं पूर्ण, त्यांना ओल्यामध्ये बसायला लागतं म्हणून. तर ते उद्या करून टाकेन. कोण भेटला मदतीला ठीक आहे, नाही तर माझ्या याने जेवढं होईल तेवढं तरी मी करेन, उद्या प्रयत्न करेन. तर आता वाजून गेलेत 5, 5:15 झालेत. आता मला त्यांचं पहिलं जाऊन ते पेंड वगैरे तयार करायचे, त्याच्यानंतर दूध पण काढायचं आहे. तर हा व्लॉग मी आता इकडेच संपवतो. तर नक्की सांगा तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.